हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी इतक्या फास्ट आवरलं असेल सर्व, कारण पहिली गोष्ट तर लाईट नव्हती यार. किती वेळची लाईट जाऊन कुठे बसली होती काय माहिती. इतक्या गरमीमध्ये मी स्वयंपाक केला, माझं आवरलं आणि त्याचमुळे मला इतका उशीर झाला क्लासला जायला, की मी आज ओरडासुद्धा खाल्ला, की इतक्या लेट कोण येतं? आणि गेल्या-गेल्या पहिलं मग मी हेअरस्टाईल बनवायला लागली. जसं तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही 4 प्रकारचे खोपे शिकलो होतो. सो आजपासून ते ट्राय करून बघायचे होते. तर मी आज 2 ट्राय केले. पहिली तर तुम्ही तो बघितला ट्विस्टिंगवाला आणि दुसरा मग मी ते असं फ्लॉवर बनवतात ना, तशा प्रकारे मी बनवला होता. तुम्हाला दिसेल पुढे तो आणि इतकं गरम भाई क्लासमध्ये पण लाईट नव्हती. थोड्या वेळाने लाईट आली. त्यानंतर सगळ्यांनी खोबे बनवल्यानंतर मॅम इथे रीचेकिंग करत होत्या आणि मॅम मला बोलल्या, की "कशिशचा 85% खूप सुंदर आलेला आहे. बाकीच्यांचा तोही नाही आलेला आहे." आणि गाईज ट्रस्ट मी हा फर्स्ट अटेम्प्ट आहे. विचार करा जर मी पूर्णपणे ट्रेन होईल, तर मी किती सुंदर प्रकारे बनवेल. हां, हां. खुद की तारीफ हो रही है. आणि यार इतकं बनवल्यानंतर त्याच्या पिना काढा, त्याला पूर्ण ओपन करा. मला तर हेच जीवावर येतं. आता बघू शकता तुम्ही हा दुसऱ्या प्रकाराचा मी ट्राय केला होता आणि हा पण खूप सुंदर आला होता. मॅमने याला पण अप्रूव्ह केलेलं आणि मग आम्हाला ह्याचेच पिक प्रॅक्टिकल बुकमध्ये लावायचे म्हणून थोडंफार डेकोरेशन करणं मॅन्डेटरी आहे. सो मग मी थोडंफार डेकोरेशन सगळे लोकं ऑलमोस्ट चालले गेले होते, बट मी स्टिल प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर पूर्ण 2 हप्त्यानंतर गाईज मी परत वेणी घातली असेल आणि खूप चांगलं वाटत होतं यार. मला माझ्या जुन्या लूकची आठवण येत होती. आणि इतकं छान आयुष्य चाललंय तरी माझं रोणं धुणं इज कंपल्सरी आहे. भेटत उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.